पडलं धर. पळून दे अजून पुढे. नाही नुसतं पळवतोय, खात नाही. हे बघा मित्रांनो, पळवतोय दोरी पळवतोय ओढतोय. नुसता. बस 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 बस. नमस्कार मित्रांनो, मी साहिल आणि तुम्ही बघत आहात ऑन अर्थ फिशिंग. आज आपण खूप मोठ्या साईजचे खेकडे पकडलेत आणि ते कसे पकडलेत हे पाहण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. आणि आपण पकडलेल्या खेकड्यांची आईने एक झणझणीत रेसिपी बनवलेली आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करायला आणि आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. खेकडे पकडण्यासाठी मित्रांनो आपण कोंबड्यांची आतरी वापरली होती, ज्याच्यामध्ये आपण कोंबडीचं आतडं ओवून घेणार आहे. मित्रांनो ही बघा, ही अशी रिंग केली तार आणि त्याच्यावरती आतडं. आणि हा आहे विशाल, इकडे बघ रे, हायकर. आणि हा आहे निलेश. आणि मित्रांनो ही रिंग आपण पाण्यामध्ये फेकली. आणि काही वेळामध्येच मित्रांनो आपल्या दोरीला एक चांगला खेकडा लागला. चांगला आहे. हे बघा, मादी पिल्लांसहित आहे. मित्रांनो खेकडे सापडणं चालूच होतं. तर तुम्ही व्हिडिओ एन्जॉय करा. मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. दोन आहेत, दोन पकड. पळून दे अजून पुढे. नाही नुसतं पळवतोय, खात नाही. हे बघा मित्रांनो, पळवतोय दोरी पळवतोय ओढतोय. नुसतं पळवतोय. पाहिजे की रक्षी पाहिजे. आपण काढू द्याला आता. सोडणार ती. नाही आलाय, धरायला सावध राहा. दोन आहेत. हे बघा केवढा आहे, केवढा आहे. दाखव इकडे. बघा आतमध्ये आतड्या ठेवू. ये पुढं. घे वर ताजच. वर धर. हां, बळणी वर धरतोय. पडलं धर. सोड. धर बाबा. बापराव काढ, व्हिडिओ शूटिंग काढ. असा पाहिजे, असा मोजे पाहिजे बघ. केवढा साईज, केवढी हातापेक्षा. केवढा खेकडा आहे. असा धरायचा. सोड तिथे, चल तिथे टाकून. धर रे बाबा. कसली साईज आहे बाबा ही. एक नाही लागत रिंगला. मी बऱ्याच वेळा ट्राय केलेली रिंगची. लांब नाही. ओ हो लय मोठा आहे, मोठा आहे माहिती मला. थांब अरे मी खाली बसली आणि तू कुठं वर उचलतो याच. नागा केवढा याचा. बारीक आहे. एक मोठ्याने सोडला. कसं काढलं. दोन्हीला पण खेकडे. लांब नाही बरं का. हाय, मोठा आहे. हे बघा केवढा आहे. डेंगा केवढा आहे त्याचा. हे बघ डेंगा, आयुष्य केवढं वाटतंय ती.
इथं मध्ये ह्याच्या शेजारनी टाकायचं, ह्याच्या शेजारनी तुम्हाला गावणार, मासा गावणारच चांगला. बारीक आहे. असं. काढलं होतं तुझं बाहेर. काढ त्याला. आता तुम्हाला म्हणतोय असं टाका मध्ये आधी, तर तुम्ही टाका. आपल्या तो भे वाटतोय बाबा. बरे म्हणे तिकडे हे मोठं. अयो पांढरा खेकडा हे. पाय काढते मासा तो वरनं. तर केवढा आहे, अबे केवढा आहे तो. ओय शपथ. माझा व्हिडिओ पण आणलाय. थांब थांब थांब, तसंच थांब. 2 मिनिटं थांब की वर धरून. त्याला ना अडचणीत कशाला तू तिकडे घ्यायचा, तिला काय लागले तिकडे तिकडे घे. थांब आता. पाय कशाला देतो का, असं घडवायला पाय देतो. मोठा आहे तो, लय मोठा आहे. केवढं आहे ती. पाहिजे. मित्रांनो 2 ते 3 तासामध्ये आम्ही खूप मोठे मोठे खेकडे पकडले होते आणि आता कुकिंग टाइम होता. आपण पकडलेल्या खेकड्यांमधले काही चांगल्या साईजचे खेकडे आपण रेसिपीसाठी घरी घेऊन आलोत. रेसिपी बनवण्यासाठी मित्रांनो आपण घेतलंय खिसलेलं खोबरं, थोडीशी कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या, आलं, लसूण, 1 टोमॅटो, चिरलेला कांदा, अख्खे धने, काळी मिरी आणि पांढरे तीळ. मसाला बनवण्यासाठी मित्रांनो आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये खोबरं, तीळ आणि धने आणि हिरवी मिरची भाजून घ्यायची आहे. मित्रांनो हे खेकड्यांचे पाय आहेत जे आपल्याला मिक्सरमध्ये वाटण करून घ्यायचं आहे आणि त्याचा रस काढून आपल्याला कालवणामध्ये टाकायचा आहे. भाजलेला मसाला पण मिक्सरमध्ये बारीक करायचा आहे. खेकड्यांचे पाय मित्रांनो आपल्याला गाळून घ्यायचे, ज्याच्यामध्ये खर असते ती खर काढायची आपल्याला. मित्रांनो पातेल्यामध्ये तेल घ्यायचं, हळद, कांदा मसाला आणि मित्रांनो मिक्सरमध्ये आपण बारीक केलेला मसाला. मसाला शिजण्यासाठी थोडंसं पाणी. मसाला शिजल्यानंतर मित्रांनो त्याच्यामध्ये आपण साफ केलेले खेकडे टाकायचे. जे खेकड्याच्या पायांचा रस काढलेला तो टाकायचा. मित्रांनो चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि कालवण हलवत राहायचं आहे सारखं, कारण की खेकड्याचं कालवण थोडंसं फुटण्याची शक्यता असते. वरून थोडी कोथिंबीर टाकायची आहे. 15 मिनटं कालवण चांगलं शिजून द्यायचं आहे, म्हणजे खेकडेही आपले शिजतील. मित्रांनो ही रेसिपी तुम्ही घरी एकदा ट्राय करा आणि कशी होते हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. 15 मिनिटांनंतर आपलं कालवण खाण्यासाठी रेडी होतंय. खेकड्याचं कालवण आणि ज्वारीची भाकरी. मित्रांनो कालवण मस्त झालंय. मित्रांनो हे कालवण तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. धन्यवाद मित्रांनो.